नमस्कार मित्रांनो, आपण यापूर्वी पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहेत. एकूण 8 शब्दांच्या जाती आहेत. त्या मी आपल्याला सर्व सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आता मी आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की कोणत्याही भाषेमध्ये सुरुवात लेटर्सनं होते. त्या लेटर्सपासून मिनिंगफुल कलेक्शन ऑफ द लेटर्स इज कॉल्ड ॲज अ वर्ड. शब्द तयार होतात. त्या शब्दांपासून पुन्हा फ्रेज तयार होते. फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. आणि त्यानंतर त्या शब्द आणि फ्रेजेस यांच्यापासून तयार होतं क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य किंवा त्याला गौण वाक्य असं म्हणतात. आणि त्यानंतर मग शेवटी ह्या सर्वांपासून तयार होतं ते म्हणजे वाक्य. मग आता आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे. आता वर्ड आपण शिकलो. आता वर्डची पुढची स्टेप आहे फ्रेज. आता फ्रेज म्हणजे काय मी आपल्याला आत्ताच सांगितलं. फ्रेज म्हणजे मराठीत त्याला वाक्प्रचार असं म्हणतात. आता वाक्प्रचार किंवा वाक्यांश त्याला काय म्हणायचं असतं किंवा त्याची व्याख्या कशी सांगता येईल. पहिल्यांदा मी आपल्याला मराठीत व्याख्या सांगतो. वाक्प्रचार म्हणजे वाक्याचा एक अवयव किंवा अंश असतो की ज्या अंशमध्ये मीनिंग असतं, त्याला अर्थ असतो, परंतु त्यामध्ये कर्ता तसंच विधेय म्हणजे प्रेडिकेट नसतं किंवा त्यामध्ये मर्यादित क्रियापद नसतं. अशा भागाला परंतु ग्रुप ऑफ वर्ड्स याला आपण फ्रेज असं म्हणतो. म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये अशी व्याख्या सांगता येईल त्याची अ स्मॉलर ऑर शॉर्ट मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स विच इज अ पार्ट ऑफ अ सेंटेन्स. वाक्याचा भाग असतो, तो वाक्यांश असतो, मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स असतो, परंतु बट इट हॅज नो सब्जेक्ट. त्याला कर्ता नसतो अँड प्रेडिकेट विधेय नसतं ऑर अ फायनाईट वर्ब किंवा त्याला मर्यादित क्रियापद नसतं, फायनाईट वर्ब नसतं. आणि म्हणूनच ते पूर्ण अर्थ देऊ शकत नाही वाक्याला. म्हणून त्याला म्हणायचं असतं फ्रेज किंवा वाक्प्रचार. अँड हेन्स इट कांट गिव्ह अ कम्प्लीट सेन्स. वाक्यामध्ये किंवा क्लॉजमध्ये कम्प्लीट सेन्स मिळतो, परंतु फ्रेजमध्ये कम्प्लीट सेन्स मिळत नाही. आणि हाच फरक मी नंतर आपल्याला सांगणार आहे ज्यावेळी मी आपल्याला क्लॉज सांगणार आहे माहिती त्याबद्दल. तेव्हा आता आपण याची उदाहरणं पाहू. अकॉर्डिंग टू च्या मतानुसार ही फ्रेज आहे. त्यानंतर इन द हीट ऑफ. एक लक्षात घ्या, जर आपण वाक्यांचा मिनिंगफुल ग्रुप घेतो परंतु वेगळाच अर्थ तयार होतो. ॲक्च्युली ह्याचा अर्थ हीटचा अर्थ उष्णता असा होतो, पण हिचा अर्थ तसा नाही. इन द हीट ऑफ याचा अर्थ होतो च्या नादात, खेळण्याच्या नादात तो जेवायचं विसरला. ही फॉरगॉट टू ईट इन द हीट ऑफ प्ले. खेळण्याच्या नादात तो जेवायचं विसरला म्हणजे वेगळाच अर्थ तयार होतो. म्हणून अशा शब्दांच्या गटाला म्हणायचं, मिनिंगफुल गटाला म्हणायचं फ्रेज. किंवा इन प्लेस ऑफ च्या जागी किंवा लुक ॲट, लुक फॉर अशा पद्धतीने जे क्रियापद असतात, फ्रेजेस असतात, या फ्रेजेसचा वेगळा अर्थ तयार होतो. उदाहरणार्थ टू लुक ॲट याचा अर्थ होतो वॉच, पाहणे, जाणून बुजून पाहणे असा अर्थ होतो. तर तेच मी आता यातलं प्रिपोजिशन बदलतो. लुक ॲटच्या ऐवजी लुक फॉर घेतो. लुक फॉर याचा अर्थ होतो सर्च, शोध घेणे, शोधणे असा अर्थ होतो. म्हणजे जर प्रिपोजिशन बदललं तर या फ्रेजचा अर्थ बदलतो. तसंच आफ्टर ऑल, प्रत्यक्षात या शब्दांचा अर्थ आपण जर पाहिला प्रत्यक्ष अर्थ तर आफ्टर म्हणजे नंतर आणि ऑल म्हणजे सर्व, सर्वानंतर असा याचा शब्दशः अर्थ होतो. परंतु ही फ्रेज आहे, याचा अर्थ होतो आफ्टर ऑल म्हणजे काहीही झालं तरी. आफ्टर ऑल शिवाजी महाराज वॉज अ किंग. काहीही झालं तरी, किती जरी झालं तरी शिवाजी महाराज हे एक राजा होते. म्हणजे आफ्टर ऑलचा अर्थ होतो काहीही झालं तरी. अशा पद्धतीनं अशा प्रकारचे जे ग्रुप ऑफ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स असतात की ज्यामध्ये फायनाईट वर्ब नसतं किंवा सब्जेक्ट नसतो, प्रेडिकेट नसतं आणि म्हणून ते पूर्ण अर्थ देऊ शकत नाही, पूर्ण अर्थ सांगत नाही. अशा शब्दाच्या गटाला म्हणायचं असतं वाक्प्रचार किंवा इंग्लिशमध्ये त्याला फ्रेज असं म्हणतात. अशा पद्धतीने फ्रेजची माहिती आहे.
आता आपला पुढचा टप्पा आहे क्लॉज. मी आताच आपल्याला सांगितलं क्रम कसा असतो ते. पहिल्यांदा लेटर्स, नंतर वर्ड्स, नंतर फ्रेजेस, त्यानंतर क्लॉजेस. आता क्लॉज म्हणजे काय? क्लॉज म्हणजे गौण वाक्य किंवा उपवाक्य किंवा त्याला पोटवाक्य असं म्हणतात. आणि याला शॉर्ट फॉर्म वापरला जातो CL. म्हणजे क्लॉज मधलं CL फक्त घेतलेलं आहे. CL फुल पॉईंट असतो म्हणजे क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य. आता क्लॉजची व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज a subject and predicate or a finite verb and it can form a complete sentence किंवा or it is a part of a sentence. आता मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स आहे तो, पण फ्रेजमध्ये सुद्धा मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्सच होता. परंतु फ्रेज आणि क्लॉज यात फरक काय असतो, तर फ्रेजमध्ये सब्जेक्ट नसतो किंवा प्रेडिकेट नसतं किंवा फायनाईट वर्ब नसतं. परंतु क्लॉजच्या बाबतीत मात्र मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्सच असतो, परंतु त्यात सब्जेक्ट असतो, प्रेडिकेट असतं किंवा फायनाईट वर्ब असतं आणि त्यामुळं ते पूर्ण अर्थ देऊ शकतं. म्हणजे पूर्ण अर्थ देणारं असं वाक्य तयार होऊ शकतं, म्हणून त्याला म्हणायचं क्लॉज. म्हणजे हा मेन फरक आहे दोघात. वाक्प्रचार म्हणजेच फ्रेज आणि क्लॉज म्हणजे उपवाक्य किंवा गौण वाक्य. आता याच्या बाबतीत आपल्याला उदाहरण सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. कोणतेही वाक्य लक्षात ठेवा, एक वाक्य कोणत्याही वाक्यामध्ये एक किंवा अनेक पोटवाक्य किंवा उपवाक्य असतात. ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये फक्त एकच क्लॉज आहे, अशा वेळेला त्याला आपण क्लॉज पण म्हणू शकतो आणि सेंटेन्स पण म्हणू शकतो. पण ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये एकपेक्षा जास्त क्लॉजेस असतील म्हणजे उपवाक्य असतील, तशा वेळेला ते दोन्ही वाक्य, दोन पॉसिबिलिटी असण्याची शक्यता आहे. ते दोन्ही वाक्य समान दर्जाचे असतील, सेम रँक असेल. तर काही वेळेला असं असतं, एक वाक्य मेन क्लॉज असतं आणि दुसरं वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज असतं. ज्या वेळेला आपण वाक्याचे प्रकार शिकणार आहोत, म्हणजे फ्रॉम स्ट्रक्चर म्हणजे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स, त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल परत. आता क्लॉजेसच्या बाबतीत मी आत्ता आपल्याला व्याख्या सांगितली, अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अँड फायनाईट वर्ब. That means it can give a complete sense or it is a part of sentence. जर एकच क्लॉज असेल तर कंप्लीट सेन्स देत असेल, पण जर ते वाक्याचा भाग असेल तर ते पार्ट ऑफ सेंटेन्स असेल. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एक क्लॉज असू शकतं किंवा मोर दॅन वन क्लॉजेस असू शकतात. अशा पद्धतीने आता ते मोर दॅन क्लॉजेस असतील, मोर दॅन वन क्लॉजेस असतील तर काय असतं म्हणून सांगितलं मी, जर ते दोन्ही वाक्य, समजा एखाद्या वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत म्हणजे क्लॉजेस आहेत, ते उपवाक्य आहेत, त्यावेळेला त्यातलं दोन्ही वाक्य समजा समान दर्जाचे आहेत, कोणी कोणावर अवलंबून नाही, म्हणजेच प्रत्येक वाक्याला स्वतःचा सेन्स आहे किंवा स्वतःचा अर्थ स्वतः ते पूर्ण करू शकतं. असं जर असेल, मी आपल्याला उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा उदाहरणार्थ, आय एम टॉकिंग अँड यू आर लर्निंग, यू आर लिसनिंग. मी बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहात. या दोन क्लॉजेस आहेत पहा. हे पूर्ण वाक्य झालं. आय एम टॉकिंग अँड यू आर लिसनिंग हे पूर्ण वाक्य झालं एक, पण त्या वाक्यामध्ये भाग आहेत दोन आणि ते भाग अँड या कंजंक्शनने जोडलेले आहेत. म्हणजे इथं दोन्ही वाक्य कसे आहेत, मेन आहेत. म्हणजे दोन्ही वाक्य महत्त्वाचे आहेत. दोन्ही वाक्य एकमेकांवर आधारित नाहीत किंवा कुठलंही वाक्य कोणावरही आधारित नाही. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. मग त्यापासून काय तयार झालेलं आहे, सेंटेन्स तयार झालेलं आहे. मग अशा वाक्याला म्हणायचं असतं कंपाऊंड सेंटेन्स, म्हणजे संयुक्त वाक्य. दोन सिंपल सेंटेन्सेस मिळून एक कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. ते कशाला जोडलेलं असेल, अँड, बट, ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो,
ॲज वेल ॲज अशा पद्धतीच्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे मी आपल्याला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणाला म्हणायचं असतं त्यांचे उदाहरणं सुद्धा आपण दिली होती, पाहिली होती. आता जर समजा एखाद्या वाक्यामध्ये 2 वाक्य आहेत किंवा 2 क्लॉजेस आहेत आणि त्या 2 क्लॉजेसपैकी एक क्लॉज हे मुख्य वाक्य असतं जे कुणावरही आधारित नसतं, दुसऱ्या भागावर आधारित नसतं, ज्याचा स्वतःचा अर्थ जे स्वतः पूर्ण करू शकतं, अशा पद्धतीच्या वाक्याला म्हणायचं असतं मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज किंवा त्याला इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतात. स्वतंत्र वाक्य किंवा मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य असं म्हणतात. तर जे वाक्य त्या वाक्यावर अवलंबून असतं म्हणजे मुख्य वाक्यावर अवलंबून असतं त्याला म्हणायचं असतं सबऑर्डिनेटिंग क्लॉज म्हणजे गौण वाक्य किंवा उपवाक्य. आता ह्या गौण वाक्यामध्ये उपवाक्यामध्ये प्रकार आहेत, आपण ते नंतर प्रकार पाहणार आहोत. NaCl म्हणजेच नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ADJCL आणि ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे नामयुक्त गौण वाक्य, विशेषणयुक्त गौण वाक्य आणि क्रियाविशेषणयुक्त गौण वाक्य असे 3 प्रकार पडतात सबऑर्डिनेटिंग क्लॉजचे. जर हे सबऑर्डिनेटिंग क्लॉजमध्ये मुख्य वाक्य आणि उपवाक्य किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर अशा पद्धतीने हे क्लॉजेसची माहिती आहे. आताच आपल्याला मी सांगितलं की जर समान दर्जाची वाक्य ते म्हणजे समान दर्जाचे क्लॉजेस जर एकत्र जोडलेले असतील तर आणि ते कशाने जोडलेले असतील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने, उदाहरणार्थ अँड, ऑर, बट अशा पद्धतीने, तर ते वाक्य कसलं असतं कंपाऊंड सेंटेन्स असतं म्हणजेच संयुक्त वाक्य असतं. आणि जर त्यातील एक वाक्य मेन क्लॉज असेल किंवा प्रिन्सिपल क्लॉज असेल म्हणजेच मुख्य वाक्य किंवा प्रधान वाक्य असेल, प्रधान वाक्य ज्याला आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणजेच कोणावरही आधारित नसतं ते अशा पद्धतीने किंवा त्याला स्वतंत्र वाक्य असं म्हणतात. असं जर प्रधान वाक्य असेल आणि दुसरं राहिलेलं वाक्य किंवा राहिलेली अनेक वाक्य ही सबऑर्डिनेटिंग क्लॉज असतील म्हणजेच उपवाक्य असतील, गौण वाक्य असतील, ते त्या मेन क्लॉजवर अवलंबून असतील तर त्या वाक्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पूर्ण वाक्याला काय म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच मिश्र वाक्य. आपल्याला उदाहरणं सांगितली की आपल्या लक्षात येईल. आता मी या सबऑर्डिनेटिंग क्लॉजेसचे प्रकार आपल्याला आता सांगितले. कोणते कोणते प्रकार असतात? पहिलं नाउन क्लॉज ज्याला आपण मराठीमध्ये नामयुक्त गौण वाक्य असं म्हणतो. त्यानंतर त्याला शॉर्ट फॉर्म लिहिला जातो NCL, N फॉर नाउन, CL फॉर क्लॉज. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषणयुक्त गौण वाक्य म्हणजे जे गौण वाक्य वर्क्स ॲज अँड ॲडजेक्टिव्ह विशेषणासारखं काम करतं त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषणयुक्त गौण वाक्य. आणि तिसरा प्रकार असतो ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे जे क्लॉज द क्लॉज विच वर्क्स ॲज अन ॲडव्हर्ब इज कॉल्ड अँड ॲडव्हर्ब क्लॉज. त्याला आपण काय म्हणतो ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणतो. म्हणजे क्रियाविशेषणयुक्त गौण वाक्य, विशेषणयुक्त गौण वाक्य आणि नामयुक्त गौण वाक्य असे 3 प्रकार असतात सबऑर्डिनेटिंग क्लॉजचे. म्हणजे सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस 3 प्रकारचे असतात. ते 3 प्रकार आपल्या समोर मी लिहिलेले आहेत. 3 प्रकार. त्या 3 प्रकाराचं आपल्याला मदत करावी होत असते. 3 प्रकार येत असतात. ज्यावेळी मी आपल्याला उदाहरणं देईन त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. नाउन क्लॉज कोणाला म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कोणाला म्हणायचं आणि ॲडव्हर्ब क्लॉज कोणाला म्हणायचं. आपण 3 उदाहरणं पाहू. या 3 उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला मी आत्ता सबऑर्डिनेटिव्ह क्लॉजचे जे प्रकार सांगितले नाउन क्लॉज NCL,
त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि शेवटचं ॲडव्हर्ब क्लॉज. हे जे 3 उदाहरणं वाक्याचे प्रकार सांगितले मी सबऑर्डिनेटिंग क्लॉजेसचे, उपवाक्यांची किंवा गौण वाक्यांची, त्याची आपण उदाहरणं पाहू. आता पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे, आय नो व्हॉट यू वॉन्ट. आता यामध्ये आय हा कर्ता आहे, नो हे क्रियापद आहे आणि व्हॉट यू वॉन्ट तुम्हाला काय पाहिजे हे मला माहीत आहे, असे हे वाक्य. ह्यात हे ओ आहे, ओ म्हणजे कर्म. आता हे कर्म आहे, परंतु हे नुसतं कर्म नाही किंवा एक शब्द नाही हा, तर हे क्लॉज आहे. यामध्ये कसं आहे, हा कर्ता आहे आणि हे क्रियापद आहे, म्हणजे हे क्लॉज आहे एक आणि हे क्लॉज आहे एक. यातलं मेन क्लॉज कुठलं आहे, आय नो, मला माहीत आहे. पुढचा भाग आपण बदलू शकतो, अशा भागाला म्हणायचं असतं उपवाक्य किंवा सबऑर्डिनेटिंग क्लॉज. आणि जे भाग आपण बदलू शकत नाही, आय नो, त्याला म्हणायचं असतं मेन क्लॉज. यातलं मेन क्लॉज आहे आय नो आणि हा व्हॉट यू वॉन्ट हे जे वाक्य आहे हे या आय नोवर आधारित आहे. व्हॉट डू आय नो, व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे ते मला माहीत आहे, म्हणून हे उपवाक्य. पण कसलं आहे हे 2 वाक्य आहे, त्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पण ते कशासारखं काम करतं, ऑब्जेक्टसारखं काम करतं. ऑब्जेक्ट हे नेहमी नाऊन किंवा प्रॉनाऊन असतं. आता इथं त्याला नाऊन म्हणायचं, म्हणजेच हे क्लॉज आहे, नुसतं नाऊन नाही, म्हणून याला म्हणते NCL किंवा नाऊन क्लॉज, नामयुक्त गौण वाक्य किंवा उपवाक्य. आता दुसरं वाक्य आपण घेऊ, ही गेव मी अ बुक, त्याने मला पुस्तक दिले. आता इथं ही कर्ता आहे, गेव क्रियापद आहे, दिले, मला हे पण कर्म आहे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म. आणि हा जो पुढचा भाग आहे हा या बुकबद्दल माहिती सांगतो. हे वाक्य काय म्हटलंय, ही गेव मी अ बुक, त्याने मला एक पुस्तक दिले, विच इज व्हेरी रेअर, जे अत्यंत दुर्मिळ आहे. रेअर म्हणजे दुर्मिळ. म्हणजे हे जे क्लॉज आहे वाक्यातलं उपवाक्य, हे काय सांगतं आपल्याला, विच इज व्हेरी रेअर, याचा अर्थ होतो हे पुस्तक. म्हणजे त्याने मला एक पुस्तक दिले, कोणतेही एक पुस्तक दिले, म्हणून मी त्याला ए लावला. परंतु तेच पुस्तक कसं आहे, विच इज व्हेरी रेअर, कारण हा भाग काय सांगतो, या पुस्तकाबद्दल माहिती सांगतो. म्हणजेच जर नामाबद्दल किंवा विशेषण सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा एखादा शब्द असेल किंवा वाक्य असेल तर त्याला काय म्हणायचं असतं, ॲडजेक्टिव्ह. मग इथं हे ॲडजेक्टिव्ह झालं, परंतु नुसतं ॲडजेक्टिव्ह नाही ते, तर ते क्लॉज आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजे ही गेव मी अ बुक हे मुख्य वाक्य आहे, त्याने मला एक पुस्तक दिले. मग पुढचा भाग आपण बदलू शकतो, विच इज व्हेरी फेमस, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, विच इज व्हेरी रेअर. म्हणजे जो भाग आपण बदलू शकतो त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज, आणि जो भाग आपण बदलू शकत नाही, मुख्य क्रिया आहे, त्याला म्हणायचं मेन क्लॉज. मग इथं मेन क्लॉज आणि हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. आता तिसरं वाक्य आपण पाहू, ॲज सून ॲज द पोलीस अराइव्ड, ज्या वेळेला पोलीस आल्याबरोबर द थीफ रॅन अवे. इथं मुख्य वाक्य कुठलं आहे आणि उपवाक्य कुठलं आहे हे मी आपल्याला सांगतो. ही मुख्य क्रिया आहे, चोर पळून गेला. मग ते कधी का पळून जायना, पोलिसांनी त्याला सोडलं असेल, पोलीस आले असतील, लोक आले असतील, आणखी काय झालं असेल, पण तो चोर पळून गेला, ही मेन क्रिया आहे. म्हणजेच हे मेन क्लॉज आहे. आणि ॲज सून ॲज द पोलीस अराइव्ड हे जे आहे कॉमापर्यंतचं हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे, पण हे टाईम दाखवतं, म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजेच क्रियापदाबद्दल, केव्हा चोर पळून गेला, जेव्हा पोलीस आले तेव्हा, पोलीस आल्याबरोबर लगेच चोर पळून गेला. म्हणजे पळण्याच्या क्रियेबद्दल हे वाक्य माहिती सांगतं. आपल्याला सांगितलेलं आहे मी ॲडव्हर्बमध्ये क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब किंवा क्रियाविशेषण असं म्हणतो. परंतु इथं हे जरी क्रियापदाबद्दल माहिती सांगत असलं तरी हे एक शब्द नाही हा, तरी हे पूर्ण क्लॉज आहे. पण मग त्याला काय म्हणायचं, ते कशासारखं काम करतं, ॲडव्हर्ब सारखं काम करतं, म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज. अशा पद्धतीने क्लॉजेसचे प्रकार आहेत. थँक्यू.